पहिले पण आलतो ना मी उत्तराखंडला. म्हणजे उत्तराखंडला मी म्हणजे केदारनाथपासून लगभग 100 नाही 58 काहीतरी किलोमीटर होतो ना, 75 किलोमीटर्स काहीतरी होतो. तेव्हाच आमची इच्छा होती केदारनाथ बरं जेव्हा चालू होईल तेव्हा पहिले आम्ही केदारनाथला जाऊ. तर आता फायनली आमची इच्छा पूर्ण म्हणजे जाव होता आम्ही. ट्रेक आहे आमचा अजून बाकी. सो आता इच्छा आमची पूर्ण करायला चाललो आहे. काय स्वागत आहे तुमचं ब्लॉगमध्ये आपल्या. आणि हरिद्वारला पोचलो आहे आणि इथं ॲक्च्युली विषय असा आहे, आता सध्या सीझन चालू आहे ना, तो जाम गर्दी वगैरे आहे केदारनाथला. तो गाड्यांचे वगैरे रेट्स तुम्हाला जर पाहिजे असतील तर इथं यो कॉन्टॅक्ट नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा बिंदास, काही विषय नाही. पण जाम महाग आहेत सध्या, जरी गाड्यांचे रेट्स बोललास ना लई महाग आहेत. तर आम्ही स्टार्टिंगच इथं 9,000 10,000 असे डायरेक्ट. जाम लूटमार चालली नाही हल्ली. जाम डबल रेट घेतात डायरेक्ट. हे बघा ही आमची पावती आहे. हे ऑफिस आहे आमचा. या शावत विजिट करा. ही गाडी आहे. आता दुसरी गाडी तर भेटली नाही तोपर्यंत हिच्यानं मी जाऊ सोनप्रयागपर्यंत. सोनप्रयागची परत एक करायला लागतं ना, सोनप्रयागची एक टॅक्सी करायला लागतं सोनप्रयागची. ही बॅग पण दे सनी, ही वाली बॅग पण दे. बॅग वगैरे लोड करतो आणि निघतो डायरेक्ट. आता बघा बिल आमचा 3,000 ॲडव्हान्स, 7,000 टोटल, 4,000 बाकी. ओके ओके बोला. मंडल अर्धा कपला बोलते. आर्यन एक्सायटेड अस ना, दाखव जरा एक्साइटमेंट. जुनून पाहिजे, जुनून. आय कॅप्टन. गंगे मैया की गाणी नको. तुम्ही जर आमचा ब्लॉग बघला नसेल, तो वाला आमचा ब्लॉग बघला नसेल तर जाऊन बघा. आम्ही कसा उत्तराखंडला स्कूटीवर फिरलेलो. किती किलोमीटर? 500 ऑलमोस्ट 500चे जास्त. 500 क्रॉस. लो बघा आरसा नेला याचा निंगोतूस. या ट्रिप मध्ये पण स्कूट्या येणार आहेत पुढचे. सांगे नाही भाई, सांगे नाही. जाईल त्याची कंटिन्यू जात राहील. त्याचं ब्लॉग येत राहतील. त्याच्या दिवशी तुम्ही बघा, एन्जॉय करा. कारण की इथं गाड्यांचं रेट्स आहेत ना जाम महाग आहेत. जाम विषय ना, आम्हाला गाड्या पण भेटल्या नाही टायमावर. कारण की थोडासा ऑफ सीझनला आल्यावर बिंदास गाड्या करा. असं सीझनला आल्यावर पीक मी तर बोलेल तुम्हाला, जर कमी लोक असाल ना डायरेक्ट बस करा. कमी लोक असाल तर. जर तुम्ही जास्त लोक असाल ना तर अशी प्रायव्हेट वगैरे करा व्हेकल, नाही तर नका करू डायरेक्ट. कारण की हे हल्लीलाही महाग झालंय सगळं. इथं निघलो आहे जावाला. मस्त असं वातावरण आहे. जर ट्रॅफिक नसली, जाम नसला तर 8 तासात पोचू. आणि जर जाम असला तर थोडा टाईम लागेल, 1-2 तास वाढतील. जसा जाम असेल तसा वाढेल. हे बघा थोडी ट्रॅफिक भेटायला चालू झाली आहे आता रोडमध्ये. आता रजिस्ट्रेशन करताना आम्ही 2 महिना आधी केलंय. बाईची फुल चिरली. याला वरती नहीं होता. याला वरती नाही. डर का माहौल देख सकते हो आप. बॅगिनवर लक्ष ठेवा. मला काही जुगाड केलाय का? हेच काहीतरी करतो. सगळ्यांचं सेलिब्रेट. पियुष जिरली. पियुष आर्यनचा फर्स्ट टाइम आहे इकडं. मग कसा वाटतं आर्यनचा फर्स्ट टाइम आहे तर? पहिले पण आलतो ना मी उत्तराखंडला. म्हणजे उत्तराखंडला मी म्हणजे केदारनाथपासून लगभग 100 नाही 58 काहीतरी किलोमीटर होतो ना, 75 किलोमीटर्स काहीतरी होतो. तेव्हाच आमची इच्छा होती केदारनाथ बरं जेव्हा चालू होईल तेव्हा पहिले आम्ही केदारनाथला जाऊ. तर आता फायनली आमची इच्छा पूर्ण म्हणजे जाव होता आम्ही.
ट्रेक आहे आमचा अजून बाकी. सो आता इच्छा आमची पूर्ण करायला चाललो आहे. काही लोक होती ती झोपाची येऊन पण झोपलेली रूमवर. तर काय होला जाई बाई ती लोक. आर्यन Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high, feel the heat bajo el sky. Baila, baila, sin parar. Shake your body, shine like stars. Baila, baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down. Pies descalzos on the ground. Latido fuerte, boom boom boom. Take me higher, feel the zoom. Ooh yeah, break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite. Dance with me through the night. Baila, 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 sin parar, sin parar. स्टॉप घेतलेला खाण्यासाठी. खाऊन वगैरे आता निघलोय. बॉटल ठेव. मस्त आहे. बॉटल ठेव निघतोय डायरेक्ट नॉनस्टॉप. पहिले देवप्रयाग, नंतर श्रीनगर. प्रयाग संगमला आहे आणि अलकनंदा आणि मंदाकिनी नदी आहे. अलकनंदा आहे आणि ही मंदाकिनी एकदम स्मूथ फ्लो करते आणि अलकनंदा थोडी भडकलेली असे. आणि ही बनते ती पूर्ण गंगा, म्हणजे एक शांत नदी आणि एक तापलेली म्हणजे अशी तापड अशी नदी. दोनचं मिळून एक संगम होते म्हणजे तो गंगा. आणि तो पूर्ण उत्तराखंडमध्ये तो जातोय तिथपर्यंत, असा विषय आहे. यो स्पॉट आहे मेन. मागे असं आहे पूर्ण बघा व्ह्यू. 2 नद्यांचा संगम आहे तिथं. थोडा ऊन आहे म्हणून थोडा निघलो नाही जास्त बाहेर. आम्ही आता निघतोय आम्ही इथून. जास्त इथं अलाउड नाही थांबायला, खाली पण जायला अलाउड नाही जास्त लोकांना. जे गावातले लोक आहेत त्यांनाच जायला आवडायचं. आय भाई बोलतो आय म्हणजे उरी मारून मारील का भाई? दावत का म्हणजे किल्लाडी का? ही मारली यो बा आमच्याकडे गेला. काय जाता थांबलोय मी धारी देवी टेम्पल. देव बघा तुम्हाला दाखवतो 1 मिनिट. गाईज जेव्हा आम्ही आलतो ना आधी स्कूटीवर, जो तुम्ही ब्लॉग बघा जाऊन, तेव्हा आम्ही कुठं थांबलेलो? इथं. हे बघा इथं थांबलेलो गाईज. बघा याचे थोडं पुढं तिथं थांबलेलो आम्ही. आणि वाजलेलं रात्रीचं 2 वाजलेलं रात्रीचं 2 वाजता आम्ही थांबलेलो तिथं. कारण की आम्हाला -2 होता ना, -2 होता. तो बघा पाऊस पण स्टार्ट झाला आहे थोडा. आणि आता मला आता वाट लागणार आहे कारण की ट्रेक पण करायचं आहे आम्हाला रातचे. आणि गुस्सा आने लगा आहे पावसावर. पाऊस नको येऊ दे भाई, पाऊस नको येऊ दे भाई. गाईज टेम्परेचर बघा काय एक्सपेक्ट आहे. कुठं आहे? -3 ना, -3 पर्यंत एक्सपेक्ट आहे. कारण की आताच पाऊस पडलाय जाम भयानकवाला. आणि ट्रेक आम्हाला थोडीशी मुश्किल होऊ शकते ट्रेक करायला पावसामुळे. सो आम्ही प्रिपेअर आहोत सगळ्या गोष्टीसाठी. ट्रेक स्टार्ट होणार म्हणजे होणार. रेनकोट बरोबर का नाही? तिथून घेऊ पण होणार म्हणजे होणार. ट्रेक स्टार्ट होणार म्हणजे होणार. पेट्रोल टाकण्यासाठी थांबलोय गाडीत.
आणि केदारनाथ इथून 35 किलोमीटरवर आहे. 35 किलोमीटर अजून जायचं आहे. 35 किलोमीटरसाठी पुढं ट्रॉफिक लागली आहे, तर 1 तास दाखवतो आहे. अजून 35 किलोमीटर आहे फक्त, त्याला 1.5 तास दाखवते. 1.5 तास लागेल असं दाखवतो. पेट्रोल पंपावर थांबलं निघतोय आता. ट्रॅफिक बघा, 30 किलोमीटर आधीपासून ट्रॅफिक लागली. खतरनाक. ग्लेशियर दाखव. हो बघा ग्लेशियर. आणि टेरिस बघा कसले आहे ना, भारी एक नंबर. हे टेरिसवरशी फोटो करायला कसली मजा. आम्ही सोनप्रयागपासून फक्त 4 किलोमीटरचे अंतरावर आहोत. फक्त किती 4 किलोमीटरचे. आणि पोचायला किती टाइम लागेल? 1.5 तास. कारण की आवरी ट्रॉफिक आहे. 4 किलोमीटर, फक्त 4 किलोमीटर आहो न 1.5 तास ट्रॉफिक आहे. खतरनाक विषय आहे. वाजलं किती? 8 वाजलं. 8:11 झालं नाही काय, 8:11 झालं. निघलेलो कम्प्लीट 9:30ला निघलेलो आम्ही. झाला म्हणजे 11 तास झालं. 12 तास होती. 12पर्यंत म्हणजे 14 तास लागतात यायला सध्या ट्रॅफिकचे मुलं. म्हणून जर तुम्ही येत असाल तर भाई जरा लक्षात ठेवा, 14 तास तुम्हाला वेस्ट करायला लागतील आधी. असाच फल भेटणार नाही कुठल्या गोष्टीचा. गाड़ी चुप भाई, आपने पास क्या क्या मिलेगा, मतलब किधर जाने का? हम चलेंगे भाई हरिद्वार से सोनप्रयाग, और सोनप्रयाग से आपको बद्रीनाथ जाना है तो बद्रीनाथ भी जा सकते हैं. वहाँ पर माना विलेज, माणा गांव और जोशीमठ जोशीमठ माणा गांव करा के और आपको छोड़ेंगे हरिद्वार. ये सब पैकेज है. हाँ, आप कॉल कर सकते हो. इधर नंबर भी दिया है, आप भी एक बार नंबर बता दो. हाँ 8755601388. इधर दे दूंगा मैं नंबर. हाँ फिर भी आप कांटेक्ट करो, हो जाएगा सस्ते में. अपना ये ना हाँ हो जाएगा बिल्कुल. ये गाड़ी है 6 लोगों का. कितने लोगों का कैपेसिटी है? 6 लोगों का है. 6 लोगों का कैपेसिटी है. हाँ, और अगर आना होगा तो आ सकते हो. आप हरिद्वार आ जाओ, ऋषिकेश आ जाओ. हाँ, और कॉल वहाँ से करो, मैं आपको पिक कर लेंगे. पिकअप कर लूँगा. पिकअप कर और ड्रॉप फिर हरिद्वार कर लूँगा. चलेगा, ठीक है. थैंक यू. रिजनेबल प्राइस में है. बहुत रिजनेबल प्राइस में. नंबर दे तेरा खाली. नंबर दिया है, इधर नंबर दूंगा. चलो ठीक है. ओके भाई. टाइम देखो किती वाजलो. 10:30 वाजलं गाईच. पोचलोय लय वाईट. 14 तास 14 तासानंतर पोचलोय गाईच. लय पेशन्स ठेवलं. थंडी आवरी आहे ना. -2 जाऊ द्या. चला गाईच. प्रवास थोडाफार जास्त काही दाखवायला नाही भेटला, एवढाच दाखवला. जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.